गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। मराठीच्या मुद्द्यावरून मीरा रोडमध्ये निघालेल्या मोर्चात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची एकजूट। अखेर मनसेने ठरवलेल्या मार्गावरूनच निघाला मोर्चा। अविनाश जाधवांसह स्थानबद्ध केलेल्या नेत्यांची ही सुटका। मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या मंत्री सरनाईकांना हुसकावून लावलं। 50 खोके एकदम ओकेच्या सरनाईकांसमोर घोषणा। लोकांच्या रेट्यापुढे सरनाईकांची माघार। मीरा रोड मोर्चावरून सत्ताधारी शिवसेनेतच एकवाक्यतेचा अभाव। मार्गावरून वाद असल्याचा योगेश कदमांचा दावा, तर सरनाईकांची पोलिसांवर आगपाखड। मनसेच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यावरून मुख्यमंत्र्यांची राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे तीव्र नाराजी। परवानगी नाकारून बदनामीचा कुणाचा हेतू होता का याचा अहवाल सादर करण्याचे आदेश। भाजप खासदार निशिकांत दुबेंचा पुन्हा एकदा ठाकरे बंधूंवर निशाणा। उद्धव ठाकरेंच्या एका नेत्याच्या मालमत्तेची माहिती देत केला भ्रष्टाचाराचा आरोप, तर राज ठाकरे गुंडशाही करत असल्याची ही टीका। विरोधी पक्षातील आमदारांचं सरन्यायाधीशांना निवेदन। विरोधी पक्षनेते पदाबाबत मागितली दाद। सरकार लोकशाहीची पायमल्ली करत असल्याचा विरोधकांचा आरोप। विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या मुद्द्यावरून विरोधकांचा सभात्याग। विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी। सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधिमंडळात सत्कार। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून गवईंबाबत गौरवोद्गार। भाजप आमदार सुरेश धस यांच्या मुलाची बाईक स्वाराला धडक। सागर धस यांच्या कारच्या धडकेत बाईक स्वाराचा दुर्दैवी मृत्यू। सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यात आईचा निष्काळजीपणा बेतला असता मुलीच्या जीवावर। लहान मुलीला घरात ठेवून आई बाहेर गेल्यावर मुलगी सज्जावर उतरली। अग्निशमन दल कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे मुलगी बचावली। पुण्यातील एपीएमसी मार्केट मुंबई बाहेर हलवण्याच्या हालचाली। महापालिकेने एपीएमसी प्रशासनाकडे अहवाल मागवला। रहदारीला होणाऱ्या अडथळ्यामुळे नवी मुंबई महापालिकेचा विचार। मुसळधार पावसामुळे भंडाऱ्यातील गोसेखुर्द धरणातून तब्बल 3,55,000 क्युसेकनं विसर्ग, तर गोंदियातील 21 मार्ग वाहतुकीसाठी बंद। शाळांनाही सुटी। बिहारमधील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना 35% आरक्षण। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नितीश कुमार यांचा मोठा निर्णय। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।